रक्तातील साखरेबरोबरच मधुमेहामध्येही तुळशी फायदेशीर ठरू शकते. रोज तुळशीच्या पानांचे पाणी घेणे रक्तातील साखरेवरील नियंत्रण असू शकते. तुळशीमध्ये असे अनेक घटक आढळतात जे मधुमेहासाठी फायदेशीर ठरतात. जर आपल्या मधुमेहावर नियंत्रण नसेल तर आपण दररोज हे पाणी घेऊ शकता. तुळशीच्या पाण्याचा एक फायदा म्हणजे शरीराला डिटॉक्स करणे. विषाणू आपल्या शरीरात जमा होतात, ज्या स्वच्छ करणे आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीचे पाणी पिल्याने तुमच्या शरीराची घाण दूर होऊ शकते. पाचन तंत्रासाठी तुळशीत अँटीऑक्सिडंट गुणधर्म फायदेशीर ठरतात. आपल्याला ताप किंवा फ्लू असल्यास तुळशीची पाने, काळी मिरी, उकळलेले आले आणि साखरसह पाण्यात उकळल्यास ते प्यायल्यास ताप आणि अशा इतर समस्यांमध्ये आराम मिळतो. तुळशीच्या वापरामुळे मलेरिया तापाचा धोकाही कमी होतो. सकाळी रिक्त पोटात तुळशीचे पाणी पिल्याने तुमची लठ्ठपणा लवकर कमी होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी आपण दररोज तुळशीचे पाणी घेऊ शकता. हे आपल्या पोटातील चरबी देखील कमी करू शकते. तुळशीचे पाणी केवळ जास्त चरबी कमी करण्यात मदत करू शकते. सामान्य लोकही याचा वापर करू शकतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात तुळशी फायदेशीर मानली जाते. तुळशीचा चहा दररोज पिल्याने आळस, नैराश्य, डोकेदुखी, शरीरावर उबळ किंवा कडकपणाची समस्या देखील दूर होऊ शकते. दुर्बल प्रतिरक्षा प्रणालीला चालना देण्यासाठी तुळशीचे पाणी सेवन केले जाऊ शकते. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, अशक्त स्त्रिया, कृश व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन केल्यास यामध्ये असणाऱ्या क जीवनसत्वामुळे व इतर पौष्टिक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सुदृढ व मजबूत होते. पेरूमध्ये एकूण 80% पाणी असते. पेरूचे सेवन केल्याने स्किनमधील ओलावा कायम टिकून राहतो. यामुळे स्किन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते. पेरूचा रस प्यायल्यास शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होऊन शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. पेरू हे उच्च ऊर्जा असलेले फळ मानले जाते. त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे तसेच पेरूमध्ये कॅलरी आणि कार्ब्सची चांगली मात्रा असते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते आणि आळस दूर होतो. कानदुखी. लसूण कुटून तेलात उकळून थंड झाल्यानंतर एक एक थेंब कानात टाकावा. सरसो तेलात अद्रक उकळून कानात एक एक थेंब टाकल्यास आराम मिळेल. अतिसार म्हणजे हगवण. डाळिंबाच्या सालीचा काढा जिरेपूड घालून द्यावा. ह्याने अतिसार कमी होतो. सौफ व ओवा ह्याचा काढा द्यावा. मीठ व साखरेचे पाणी दिवसभर पाजावे. डाळिंबाचा रस, सुंठ, लवंग मधासोबत चाटवावी. आराम मिळू शकतो. पोटदुखी. ओव्याचे पाणी द्यावे. हिंगाचा लेप पोटावर लावावा, त्यामुळे दुखणे कमी होते. हिंग व गुळाची गोळी द्यावी. ओवा अर्धा भाग, सौफ, पुदिना, वेलची ह्याचा काढा द्यावा.